राम राम मंडळी. आता बैलगाडा शर्यतीला चांगले दिवस यायला लागले ते असं म्हटलं तरी बी अवघड ठरणार नाही मित्रांनो. कारण रोज कुठं ना कुठेतरी बैलगाडा शर्यतीचा अड्डा आहेच आहे आणि त्याच्यामुळेच नवीन-नवीन बैलगाडा मालक असतील, बैलगाडा चालक असतील, बैल असतील, उजेडात यायला लागले. तर मित्रांनो आज पण जबरदस्त बारामती इथं मैदान होतं, डोरलेवाडी इथं आणि त्या ओपनच्या मैदानामध्ये चांगला रणसंग्राम आपल्या सगळ्यांना बघायला मिळाला आणि अंजीर आणि देवानं आजचं मैदान गाजवलं आणि आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. त्यांचं मनापासून अभिनंदन अंजीर आणि देवा या जोडीचं खऱ्या अर्थानं. त्यावेळेस सोबतच जेवढ्याही गाड्या गुलालात राहिल्या त्या सगळ्यांचं बी अभिनंदन. मित्रांनो सेमी क्रमांक 6 मध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका दशमिंद केसरी बकासूर पळाला आणि आज बकासूरला सेमीमध्ये हार पत्करावी लागली. खऱ्या अर्थानं हे बैलगाडा क्षेत्र आहे इथं कधीही म्हणजे काय घडेल काही सांगू शकत नाही. कमी जास्त होतच राहतं, हार-जीत होतच राहते. पण आजची हार जरा जिवारी यासाठी लागली की एक चांगला कमबॅक बघण्याचं गरजेचं होतं की आज पहिला क्रमांक वगैरे पटकवेल. पण आज ते शक्य झालं नाही खऱ्या अर्थानं. अगदी सेमीला असं म्हटलं नाही, 4थ्या क्रमांकाला गाडी उतरली म्हटलं तरी अवघड ठरणार मित्रांनो. पण बकासूरचा पळ चांगला होता, पायराही चांगला होता, सगळं चांगलं होतं. पण एक आजचा दिवस त्याचा नव्हता असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही. म्हणजे मागच्या मैदानात सुद्धा त्याला 5व्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. इतकं चांगलं मोठं मैदान होतं, ज्या मैदानाला हिंद केसरी असा किताब होता. पण त्या मैदानामध्ये सुद्धा जलवा आणि बकासूरनं चांगला रंग दाखवला आणि गट सेमीचा ताकदीने काढला. पण फायनलला तेवढी ताकद लागली नाही आणि 5व्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. हरकत नाही. पण असं वाटलं होतं की त्या दिवशी जर पायरा चांगला असता तर अजून एक चांगला रिझल्ट आपल्या सगळ्यांना बघायला मिळाला असता. म्हणजे असं माझं वैयक्तिक मत. म्हणजे एक मोठं मैदान होतं कासेगावकरांचं आणि हिंद केसरी मान होता. तर एक त्याला पायरा एकदम अजून टॉपचा असता तर अजून रंगत आली असती. म्हणजे नक्कीच जलवा कमी पडला नाही कुठं एवढं हे मात्र खरं. पण अजून जर टॉपचा असतं तर नक्कीच निकाल काहीतरी वेगळा असता. गाडी 2 नंबर तासाला लागलेली, गाडी पळाली चांगली, सगळं झालं. पण एक म्हणावा असा रिझल्ट भेटला नव्हता त्या मैदानात. मग ते वाटलं की आज डोरलेवाडीच्या मैदानामध्ये काहीतरी चमक बघायला मिळेल. पण आज ते शक्य झालं नाही सेमीमध्येच. हरकत नाही. होत राहतं, सगळं होत राहतं. पण असं कुठेतरी मनात वाटतं की एवढं दाट पण पळावं म्हणजे 16ला पळाला की 1 दिवसाचा 17चा गॅप झाला की लगेच 18ला पळवणं म्हणजे जरा कुठेतरी असं वाटतंय की खरा तो मार्काचा निर्णय आपण त्यात हस्तक्षेप करू शकत नाही. पण असं वाटतंय कुठं ना कुठेतरी की थोडासा एक 3-4 दिवसाचा जरा गॅपनं पळावं लागणार की बकासूर तेवढ्याच तावात, रंगात आणि गुलालात राहिला असं माझं मत. तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा. चालतंय तर राम राम.